हॅलो फ्रेंड्स, आज आपण FY BCom या वर्षातील अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स याचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये विचारलं होतं. नोव्हेंबर 2017चा पेपर आहे युनिव्हर्सिटीचा. त्याच्यामधील एक्झाम्पल आहे डॉक्टर पाटील अ मेडिकल प्रॅक्टिशनर कमेन्स प्रॅक्टिस ऑन 1 एप्रिल 2016. आता पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे या एक्झाम्पलमध्ये सुद्धा त्यांनी याच वर्षी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे, प्रोफेशनची सुरुवात केलेली आहे, प्रॅक्टिसची सुरुवात केलेली आहे. हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2017 वॉज ॲज फॉलोज. आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलंय. फक्त लास्टच्या एक्झाम्पलमध्ये या एक्झाम्पलमधला फरक आहे. तर लास्ट एक्झाम्पलमध्ये त्यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट ॲसेटच्या स्वरूपात केली होती. इथं तसं काय सांगितलं नाही, पण ओपनिंग कॅश बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे लास्ट एक्झाम्पलचं अकाउंटिंग थोडंसं वेगळं आणि या एक्झाम्पलचं अकाउंटिंग थोडंसं वेगळं आहे. ॲडजस्टमेंट आहे यूज ऑफ कन्व्हेन्स, त्यामुळे कन्व्हेन्सला टिक मार्क करून ठेवले. व्हॅल्यू ऑफ ड्रग्स, त्यामुळे ड्रग्सला टिक मार्क केलेले. ड्रग्स म्हणजेच मेडिसिन्स, औषधे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे व्हिजिट्स, मग व्हिजिट्सला टिक मार्क केलेले आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन, फर्निचर, इक्विपमेंट आणि बुक्स. फर्निचर, इक्विपमेंट्स आणि बुक्सला टिक मार्क केलेले आहे. आणि त्यानंतर अनपेड सॅलरीज, त्यामुळे सॅलरीजला सुद्धा टिक मार्क केलेले आहे. आता या एक्झाम्पलमध्ये किंवा या पेपरमध्ये आपल्याला फक्त रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे आणि हे एक्झाम्पल 10 मार्काला विचारलं आहे. जर 20 मार्काला विचारलं असतं तर आपल्याला रिसिट अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट सुद्धा विचारले असते. परंतु याच्यामध्ये 10 मार्काला एक्झाम्पल विचारले, मग रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार केलेलं आहे. पण प्रॅक्टिस म्हणून किंवा जर हेच एक्झाम्पल तुम्हाला 20 मार्काला विचारलं आणि बॅलन्स शीट सुद्धा विचारली तर बॅलन्स शीट तुम्ही व्यवस्थित तयार करा. आणि जर रफली तुम्हाला तयार करायचं असेल तर रफली बॅलन्स शीट आपण तयार करू शकतो. मी तर रफली बॅलन्स शीट तयार करणार आहे. जर तुम्हाला 20 मार्काला एक्झाम्पल विचारलं, दोन्ही विचारलं, तर बॅलन्स शीट मात्र तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. तर पाहूयात एक्झाम्पलला सुरुवात करूयात आपण. आता इनिशियल इन्व्हेस्टमेंट तर सुरुवातीला काही दिलेलं नाहीये, पण आता रिसिटचं पोस्टिंग करणार आहोत आपण. या रिसिटचं पोस्टिंग करताना एक पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. रिसिटचं पोस्टिंग, आता ओपनिंग बॅलन्स शीट तर आपण तयार केलेलं नाही, तर रिसिटचं पोस्टिंग कुठे कुठे होणार आहे मी सांगितलं तुम्हाला. एक तर रिसिट साईडला होईल किंवा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होईल. ओपनिंग बॅलन्स शीटला गेलं तर ॲसेटला जातं, पण ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला करायची गरज नाही. तर हा कॅश बॅलन्स आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. विद्यार्थी बरेच जण कॅश बॅलन्स हा कॅश म्हणून घेतात. तर हा कॅश बॅलन्स कॅश म्हणून घ्यायचा नाहीये. रिसिटचा पहिलाच आयटम दिलाय कॅश बॅलन्स आणि न्यूली स्टार्टअप बिझनेस आहे किंवा न्यूली स्टार्टअप प्रोफेशन आहे. त्यामुळे या कॅश बॅलन्सला कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच कॅपिटल म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? कॅपिटल. आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. मग लायबिलिटी साईडला रफली मी लिहून घेतो कॅपिटल आणि इनर कॉलमला लिहितो 80,000 रुपये. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. तर हा कॅश बॅलन्स आहे ते काय म्हणून घेतलेला आहे आपण? कॅपिटल म्हणून घेतलेला आहे. आता व्हिजिट्स रिसिट साईडला दाखवूयात. बाय व्हिजिट्स 2,40,000 इनर कॉलमला घेऊयात. बाय व्हिजिट्स इनर कॉलमला 2,40,000, एक ओ जागा सोडा. त्याच्यानंतर आहे सन्ड्री रिसिट्स, रिसिट साईडला जातील. बाय सन्ड्री रिसिट्स 22,000 रुपये, 22,000 रुपीज, 22,000 रुपये दाखवलेले आहेत. पेमेंटचं पोस्टिंग करूया. पेमेंटचं पोस्टिंग माहिती आहे आपल्याला कुठे कुठे दाखवणार? एक तर एक्सपेंडिचरला दाखवेन किंवा ॲसेटला दाखवेन. मग इक्विपमेंट कुठे जाणार आहे? ॲसेटला. मग क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवूयात इक्विपमेंट्स. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घेतले 96,000. हे मी रफली तयार करतोय कारण की इथे तुम्हाला बॅलन्स शीट विचारलेलं नाही आहे, पण याचा आपल्याला डेफिनेटली उपयोग होणार आहे. फर्निचर सुद्धा ॲसेटलाच येईल. फर्निचर 9,000 रुपीज इनर कॉलमलाच घ्या, एक ओ जागा सोडा. सॅलरी टू नर्स कुठे दाखवणार आपण? एक्सपेंडिचरला, परंतु त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी टू नर्स किती रुपये? 72,000 आणि एक ओ जागा सोडा. ड्रग्स औषधे एक्सपेंडिचरला जाणार. ड्रग्स इनर कॉलमला घेतले 30,000, त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. एक ओ जागा सोडली. रेंट सुद्धा एक्सपेंडिचरला जाणार. टू रेंट, पण त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीये. आउटरला घेतले 27,200. स्टेशनरी एक्सपेंडिचरलाच खर्चच आहे हा सुद्धा. टू स्टेशनरी 3,000 रुपये. इलेक्ट्रिसिटी खर्चच आहे. टू इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचरला जाणार, त्याच्यावरही कोणते ऍडजस्टमेंट नाही आहे. आउटरला 4,200. पिरियडिकल्स, जर्नल्स अँड पिरियडिकल्स म्हणजे साप्ताहिके, मासिके, पिरियडिकल्स 2,800, हा सुद्धा खर्चच आहे. कन्व्हेन्स वाहतूक खर्च, तो सुद्धा एक्सपेंडिचर दाखवणार आपण. कन्व्हेन्स इनर कॉलमला घेऊयात 4,200, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. बुक्स मात्र कुठे दाखवणार आपण? ॲसेट साईडला दाखवणार. बुक्स इनर कॉलमला दाखवले 6,000 रुपीज, एक ओ जागा सोडली. ड्रॉइंग्स कॅपिटलमधून नेहमी काय करतो आपण? लेस. म्हणजे सुरुवातीला त्यांनी कॅश बॅलन्स आणला होता 80,000, पण त्यातून त्याने परत विड्रॉ किती केलेले आहेत? 50,000. ड्रॉइंग्स आहेत म्हणजे आता कॅपिटल फक्त किती रुपये राहिलं? 30,000 रुपये.
त्याच्यानंतर बाय बॅलन्स हा मात्र क्लोजिंग बॅलन्स शीटची ऍसेट दाखवायचा आहे. बँक बॅलन्स सुद्धा आहे आणि कॅश बॅलन्स सुद्धा आहे. तर बँक बॅलन्स किती आहे 24,000 आहे आणि कॅश बॅलन्स किती आहे 13,600 रुपये कॅश बॅलन्स आहे. मग या पद्धतीने आपण रिसिट अँड पेमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. तर एकदा पोस्टिंग चेक करून घ्या पटकन. रिसिट अँड एक्सपेंडिचरला आणि बॅलन्स शीटला आपण जे पोस्टिंग केलंय हे रफली करा. तुम्ही आखून केलं तरी चालेल, पण याला काय मार्क्स नाही आहेत, त्यामुळे आपण ते रफ केलेलं आहे. चल पोस्टिंग चेक करून झालं असेल. ऍडजस्टमेंट बघूयात. यूज ऑफ कन्व्हेन्स वॉज फॉर प्रायव्हेट पर्पज, म्हणजे जो खर्च केलेला आहे तो सगळा प्रायव्हेट पर्पजसाठी आहे. तर आपण ड्रॉइंग म्हणतो, मग तो व्यवसायाच्या पुस्तकामध्ये आपण दाखवत नाही, तर त्या व्यवसायाच्या पुस्तकातून लेस करतो आपण. लेस प्रायव्हेट पर्पज किंवा त्याला ड्रॉइंग म्हणू शकतो आपण. पूर्णपणे हा खाजगी वापरासाठी केला होता, त्यामुळे तो व्यवसायाच्या पुस्तकात दाखवायचा नाही. आणि ड्रॉइंग्स नेहमी कॅपिटलमधून काय करतो आपण लेस करतो. मग कन्व्हेन्सचा जो सगळा खर्च होता 4,200 तो सगळा प्रायव्हेट पर्पजसाठी होता, मग तिथून लेस केला आणि कॅपिटलमधून सुद्धा लेस केला, म्हणजे राहिले 25,800 रुपये कॅपिटल राहिलेलं आहे. दुसरं ऍडजस्टमेंट व्हॅल्यू ऑफ ड्रग्स ऑन 31 मार्च 2017, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे लक्षात घ्या. मग क्लोजिंग किंवा त्याला स्टॉक म्हणतो आपण. स्टॉक ऑफ ड्रग्स किंवा स्टॉक ऑफ मेडिसिन लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आपण ऍडजस्टमेंटमध्ये. स्टॉक ऑफ ड्रग्स किंवा स्टॉक ऑफ मेडिसिन, स्टॉक ऑफ स्टेशनरी. काय करतो ऍडजस्टमेंट आपण स्टॉक ऑफ ड्रग्सची, तर एक्सपेंडिचर मधून लेस करतो आणि ऍसेटला दाखवतो. मग लेस करूयात. लेस स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणूयात आपण. स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे स्टॉक ऑफ ड्रग्स 2,600 रुपये, वजाबाकी आउटरला आली किती आलेले आहे 27,400 रुपये. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम एक्सपेन्सेस आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. स्टॉक ऑफ ड्रग्स, स्टॉक ऑफ ड्रग्स किती रुपये स्टॉक ऑफ ड्रग्स 2,600 रुपये. बघा पहिला इफेक्ट लेस फ्रॉम एक्सपेंडिचर, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड. पुढची ऍडजस्टमेंट होती अन अमाऊंट ऑफ ₹42,000 वॉज स्टील टू बी रिसिव्ड. स्टील टू बी रिसिव्ड म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट. आउटस्टँडिंग इन्कमचे दोन इफेक्ट काय करतो आपण ऍड इन इन्कम. व्हिजिट्स मध्ये ऍड करूयात. किती रुपये आउटस्टँडिंग आहेत 42,000, 42,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे आउटरला किती आले 2,82,000. पहिला इफेक्ट ऍड इन इन्कम, दुसरा इफेक्ट कुठे दाखवतो आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फीज किंवा व्हिजिट्स म्हटलं तरी चालेल, बॅलन्स शीटच्या ऍसेटला 42,000 रुपये. यानंतर पुढची ऍडजस्टमेंट कोणती होती डेप्रिसिएट. फर्निचरवर 10%, इक्विपमेंट 15% आणि बुक्सवर 5% आहे. आता या डेप्रिसिएशनचा इफेक्ट आपण इथे दाखवणार आहोत, तर ते आपल्याला ऍसेट वरून लक्षात येईल, म्हणून आपल्याला इथे बॅलन्स शीटचा उपयोग होणार आहे. तर फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन लेस करूयात. लेस डेप्रिसिएशन 10%, 9,000चा 10% 900, आउटरला आले 8,100. इक्विपमेंटवर 15%, लेस डेप्रिसिएशन 15%. आता 96,000चा 15% काढूयात. 96,000 गुणिले 15% 14,400. 14,400 वजा बरोबर 96,000 वजा 14,400 म्हणजे राहिले 81,600. आणि बुक्सवर डेप्रिसिएशन सांगितलंय, किती सांगितलेलं आहे 5% फक्त. मग याचा 5% येणार 300, म्हणजे आउटरला किती राहिले 5,700. आता पहिला इफेक्ट तर झाला, हा पण वर्किंग नोटमध्ये दाखवलाय, पण दुसरा इफेक्ट आपल्याला एक्सपेंडिचर दाखवायचा आहे. टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्सवर 14,400 आहे. इक्विपमेंट्सवर 14,400 रुपये डेप्रिसिएशन आहे. फर्निचरवर 900 रुपये डेप्रिसिएशन आहे. फर्निचर 900 रुपये डेप्रिसिएशन आहे. आणि बुक्सवर 300 रुपये डेप्रिसिएशन आहे. बुक्सवर 300 रुपये डेप्रिसिएशन आहे. असं एकूण 15,600 डेप्रिसिएशन आहे. आउटरला घेऊयात 15,600 रुपये डेप्रिसिएशन आपण आउटरला दाखवलेलं आहे. ठीक आहे. डेप्रिसिएशन नंतर शेवटचे ऍडजस्टमेंट कोणते अनपेड. अनपेड म्हणजेच काय आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये 6,000 रुपये. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो आपण ऍड करतो. ऍड आउटस्टँडिंग 6,000 रुपये ऍड केले म्हणजे आउटरला एका वर्षाची सॅलरी आली 78,000 रुपये. पहिला इफेक्ट ऍड इन एक्सपेन्सेस, दुसरा इफेक्ट कुठे दाखवतो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये आउटस्टँडिंग सॅलरी आहे 6,000 रुपये आहे. चला या प्रकारे आपण काय केलेलं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता मी पुन्हा एकदा रिपीट करतो, इथंपर्यंत तुमचं जे एक्झाम्पल सॉल्व्ह झाले ते नॉन ट्रेडिंग कन्सर्न प्रमाणे झाले. आता अकाउंट्स ऑफ प्रोफेशनमध्ये आउटस्टँडिंग इन्कम काय करतो आपण कॅन्सल करतो. कुठे कुठे कॅन्सल करतो तर इथून लेस करू शकतो किंवा आपण कुठे दाखवू शकतो एक्सपेंडिचरला. मग एक्सपेंडिचरला देताना टू रिझर्व शब्द वापरा किंवा प्रोव्हिजन शब्द वापरा. मी तर प्रोव्हिजन शब्द वापरतो. टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिट
किती आहेत 42,000 रुपये. पहिला इफेक्ट इथे दाखवला. दुसरा इफेक्ट ॲसेटचं कॅन्सल करायचं असेल कुठे दाखवणार आपण लायबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिट्स किंवा व्हिजिटिंग फीज किती रुपये आहे 42,000. याप्रमाणे आपण हे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग इन्कमचे काय करतो कॅन्सल करतो. आणि आता एक्झाम्पल आपण काय करू शकतो क्लोज करू शकतो. मग पहिल्यांदा आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. मला वाटतं याची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे. किती आहे बघा 2,82,000 प्लस 22,000 म्हणजे 3,04,000 येईल. 3,04,000 3,04,000 त्यातून डेबिट साईडच्या सगळ्या व्हॅल्यूज लेस करा. 78,000 27,400 27,200 3,000 4,200 2,800 15,600 आणि 42,000 या सगळ्या व्हॅल्यूज लेस केल्या तर फरक आलेला आहे 1,03,800. आणि या फरकाला आपण काय म्हणतो टू सरप्लस किंवा टू एक्सेस ऑफ रिसीट ओर एक्सपेंडिचर सुद्धा म्हणू शकतो. झालं. इथेपर्यंत आपल्याला विचारलं होतं. हे 10 मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. फक्त आता कन्फर्म करूया चेक करूया की आपलं एक्झाम्पल बरोबर आहे का. तर सरप्लस नेहमी कॅपिटलमध्ये काय करतो ॲड करतो. एक 5 मिनिटं एक्स्ट्रा जातील परंतु आपलं एक्झाम कन्फर्म होईल की आपलं एक्झाम्पल बरोबर आहे का. 25,800 ॲड करून आउटरला आले 1,29,600. आता बॅलन्स शीट टॅली झालं तर आपलं एक्झाम्पल सुद्धा बरोबर आहे. या वर्किंग नोट्स आपल्याला नक्कीच उपयोग होईल. 1,29,600 प्लस 42,000 प्लस 6,000 म्हणजे लायबिलिटी साईडची बेरीज झाली 1,77,600. ॲसेटची तेवढीच यायला पाहिजे आणायची नाही आपण. 5,700 प्लस 24,000 प्लस 13,600 प्लस 2,700 प्लस 42,000 टोटल आलेलं आहे 1,77,600. म्हणजे आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. म्हणजे हे नोव्हेंबर 17चं एक्झाम्पल होतं. आता असंच अजून एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे नोव्हेंबर 17चं एक्झाम्पल झालं. आता बोर्डमधीलच युनिव्हर्सिटीच्या पेपरमधीलच आपल्याला नोव्हेंबर 15चं एक्झाम्पल आणखी एक सॉल्व्ह करायचं असेल. याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. चला तर आता नोव्हेंबर 2015चं एक्झाम्पल आहे. Dr. Swati commenced her practice on 1st April 2012 with ₹15,000 आणि हे 15,000 कॅश इंट्रोड्यूस आहे. मग ह्याच एक्झाम्पल प्रमाणे म्हणजे याला आपण कॅपिटल म्हणतो. एकच इफेक्ट दाखवायचा आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं 31 मार्च 2013चा आणि आपल्याला इथे काय विचारलं रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त विचारलाय. म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. रफली आपण बॅलन्स शीट सुद्धा तयार करणार आहोतच. आता ऍडजस्टमेंट कोणकोणते तर अमाऊंट आउटस्टँडिंग फॉर व्हिजिट्स अँड डिस्पेन्सिंग. व्हिजिटला टिकमार्क केली डिस्पेन्सिंगला टिकमार्क केली. त्याच्यानंतर कोणते ऍडजस्टमेंट आहे सॅलरी पेएबल टू असिस्टंट आहे. मग सॅलरी पेएबल टू असिस्टंट सॅलरी ऑफ असिस्टंटला टिकमार्क केली. 40% ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला मी टिकमार्क केली. त्याच्यानंतर आहे स्टॉक ऑफ ड्रग्स मग ड्रग्जला पण टिकमार्क केली. परचेस ऑफ ड्रग्स बघायचं आहे. सेल ऑफ ड्रग्स नाही पाहिजे. परचेस ऑफ ड्रग्सला टिकमार्क केली. त्याच्यानंतर अमाऊंट पेएबल फॉर परचेस ऑफ ड्रग्स पुन्हा एकदा परचेस ऑफ ड्रग्सला टिकमार्क केली. फर्निचर आणि इक्विपमेंट डेप्रिसिएशन सांगितले. फर्निचर आणि इक्विपमेंटला टिकमार्क केली. पहा सिंपल एक्झाम्पल आहे. आपण रफली एक एक्झाम्पल वर्किंग नोट सुद्धा बॅलन्स शीट सुद्धा तयार केलेली आहे. आता सुरुवात करू एक्झाम्पलला. तर हे 15,000 रुपये कॅश इंट्रोड्यूस आहे. कॅश इंट्रोड्यूस म्हणजे आपण काय दाखवतो कॅपिटल म्हणून दाखवतो. मग लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे कॅपिटल 15,000 रुपये इनर कॉलमला दाखवले आणि त्याच्या खाली 6 ते 7 आपण काहीच लिहित नाही. व्हिजिट्स कुठे दाखवणार आपण इन्कम साईडला म्हणजे रिसीट साईडला दाखवणार बाय व्हिजिट्स आणि व्हिजिट्सवर ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घेतले 20,000 आणि एक जागा सोडली. रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग मग इथेच लिहिलंय आपण रिसिट्समध्येच बाय रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग इनर कॉलमला घेतले 12,000 एक जागा सोडले. आणि सन्ड्री रिसिट्स बाय सन्ड्री रिसिट्स आउटरला घेतले आपण 500 रुपये. या पद्धतीने आपण रिसिप्टचं पोस्टिंग केलेलं आहे. पेमेंटचं पोस्टिंग करूयात. एक्सपेंडिचरला किंवा ॲसेटला येणार आहे. फर्निचर इक्विपमेंट एक्सपेंडिचरला येतील बरोबर. फर्निचर ॲसेटला दाखवले फर्निचर आणि इक्विपमेंट ॲसेटला येईल. फर्निचर 4,000 इक्विपमेंट्स 5,000. परचेस ऑफ ड्रग्स हा मात्र कुठे दाखवणार आपण एक्सपेंडिचरला दाखवणार. टू परचेस ऑफ ड्रग्स त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेतले 3,000 आणि एक जागा सोडली.
सॅलरी ऑफ असिस्टंट एक्सपेंडिचरलाच सॅलरी ऑफ असिस्टंट एक्सपेंडिचरलाच 2400 एक जागा सोडली. रेंट सुद्धा एक्सपेंडिचरलाच, रेंट ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला 1800. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इरर कॉलमला घेतला 1200 एक जागा सोडली. स्टेशनरी हा सुद्धा खर्चच आहे टू स्टेशनरी, पण ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला घेतले 100 रुपये. लाइटिंग एक्सपेंडिचरलाच, लाइटिंग आउटरला घेतले 200 रुपये. जर्नल्स एक्सपेंडिचरलाच, जर्नल्स पिरियडिकल्स बरोबर, जर्नल्स हा सुद्धा खर्च आहे 300 रुपये. ड्रॉइंग्स कॅपिटलमधून काय करतो आपण, लेस करतो. 15,000 रुपये भांडवल आणलं होतं, त्यातून 10,000 रुपये ड्रॉइंग्स आहेत, मग ड्रॉइंग्स आपण यातून लेस करतो कॅपिटलमधून 10,000 रुपये, राहिले किती रुपये, 5,000 रुपये. आणि बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅशचा. कुठं दाखवणार, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवणार. मग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवूयात. कॅश किती रुपये कॅश आहे, कॅश बॅलन्स 19,500 रुपये. मग या पद्धतीने आपण पटपट पोस्टिंग करू शकतो, जास्त काय अवघड नाही आहे बरोबर. आता 12वीला तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बराचसा पाठ झालेलाच आहे. आता याच्यामध्ये अमाऊंट आउटस्टँडिंग फॉर व्हिजिट्स आणि डिस्पेन्सिंग 1, 200 आणि 900 काय करतो, आउटस्टँडिंग इन्कम आपण ॲड करतो. मग व्हिजिट्समध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग 1, 200 म्हणजे बेरीज झाली आउटरला 21,200. डिस्पेन्सिंगमध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग किती रुपये आहेत, 900 म्हणजे आउटरला आले 12,900. पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम. दुसरा इफेक्ट दाखवतो आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग अंडरलाईन. पहिला काय आहे, व्हिजिट्स 1, 200, व्हिजिट्स 1, 200 आणि डिस्पेन्सिंग 900 म्हणजे एकूण आउटस्टँडिंग किती आहेत, 2,100. हवं तर मला आउटस्टँडिंग रिसिट्स म्हणतो की आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, व्हिजिट्स आणि डिस्पेन्सिंग ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवले. पुढचे ॲडजस्टमेंट कोणते आहे, सॅलरी पेएबल टू असिस्टंट. सॅलरी पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 काय इफेक्ट करतो. पहिला इफेक्ट ॲड इन एक्सपेन्सेस, ॲड किती रुपये आहेत सॅलरीचे, 600 रुपये आहेत, बेरीज आउटरला आली 3,000. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला दाखवतो आउटस्टँडिंग सॅलरीज किती रुपये, आउटस्टँडिंग सॅलरीज 600 रुपये. 2 इफेक्ट दाखवले आपण, पहिला इफेक्ट ॲड, दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला. पुढचे ॲडजस्टमेंट कोणते आहे, 40% ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वेअर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक म्हणजेच काय, घरगुती वापरासाठी, त्याला ड्रॉइंग्स म्हणतो आपण. मग ड्रॉइंग्स आपण व्यवसायाच्या खर्चात दाखवत नाही, मग इथे मी म्हणतो डोमेस्टिक यूज किंवा डोमेस्टिक पर्पज किंवा ड्रॉइंग सुद्धा म्हणू शकतो. किती रुपये आहेत, 40%, 480 रुपये, राहिले 720 रुपये. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. दुसरा इफेक्ट ड्रॉइंग काय करतो आपण, कॅपिटलमधून लेस करतो, लेस ड्रॉइंग्स 480 रुपये बरोबर. इथे 480 वजा केलं तेवढे दाखवायचे, मग राहिले किती आता 4,520 रुपये बरोबर. पुढचे ॲडजस्टमेंट कोणते आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स. स्टॉक ऑफ ड्रग्स काय करतो आपण, लेस करतो. मग ड्रग्समधून लेस करूयात. खरं इथे जास्त जागा सोडायला पाहिजे, ते 2 ॲडजस्टमेंट आहेत. मी इथून खोडतो आणि खाली लिहितो टू परचेस ऑफ ड्रग्स, टू परचेस ऑफ ड्रग्स 3,000 रुपये. याला जास्त जागा लागणार होती, मी तर खाली लिहिलं. काय करतो, स्टॉक ऑफ ड्रग्स आपण यातून लेस करतो. क्लोजिंग स्टॉक आहे, मग स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे, 800 रुपये आहे. वजाबाकी इनर कॉलमलाच ठेवली 2,200. आणि स्टॉक ऑफ ड्रग्स कुठे दाखवतो आपण, बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवतो. स्टॉक ऑफ ड्रग्स किती रुपये आहे, 800 रुपये आहे. पुढचे ॲडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे, अमाऊंट पेएबल फॉर परचेस ऑफ ड्रग्स 300 म्हणजे आउटस्टँडिंग आहे. मग काय करतो, आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. ॲड आउटस्टँडिंग किती रुपये परचेस ऑफ ड्रग्सचे देणे आहे, पण 300 रुपये देणे आहे. आता आउटरला किती रुपये आले, 2,500. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट दाखवतो आपण लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग पेमेंट फॉर ड्रग्स, आउटस्टँडिंग पेमेंट फॉर ड्रग्स किती रुपये आउटस्टँडिंग पेमेंट आहे, 300 रुपये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲड इन एक्सपेन्सेस, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आणि फर्निचर आणि इक्विपमेंटवर 10% डेप्रिसिएशन आहे. फर्निचर आणि इक्विपमेंटवर 10% डेप्रिसिएशन आहे. मग डेप्रिसिएशन नेहमी काय करतो आपण, लेस करतो. 4,000चा 10% 400, राहिले 3,600. 5,000चा 10% 500, राहिले 4,500 बरोबर.
मग पहिला इफेक्ट ॲसेटमधून काय केला लेस, दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार एक्सपेंडिचरला टू डेप्रिसिएशन ऑन, कशावर डेप्रिसिएशन आहे फर्निचरवर आहे, फर्निचरवर किती आहे 400 रुपये आहे, आणि कशावर आहे इक्विपमेंटवर सुद्धा आहे, इक्विपमेंटवर किती आहे 500 रुपये, म्हणजे एकूण डेप्रिसिएशन किती रुपये आलेलं आहे 900 रुपये झालं. म्हणजे या पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल तर सॉल्व्ह केलेलं आहे, पूर्ण एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता मी काय सांगतो त्याकडे परत एकदा लक्ष द्या, हे जर एक्झाम्पल ॲज इट इज आपण टॅली केलं तिथे नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं एक्झाम्पल होईल, तर आपल्याला इथला आउटस्टँडिंग इन्कम कॅन्सल करायचा आहे, आणि आउटस्टँडिंग इन्कम कॅन्सल झाल्यानंतर तो रिसिडंट एक्सपेंडिचर अकाउंट आपण म्हणतो. मग आउटस्टँडिंग इन्कम इथे ऍड केलेला आहे, तो लेस करायच्या ऐवजी कुठं दाखवू शकतो आपण एक्सपेंडिचरला दाखवू शकतो. मग कॅन्सल करूयात, टू प्रोव्हिजन म्हणू शकतो किंवा त्याला आपण रिझर्व सुद्धा म्हणू शकतो. टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग अंडरलाईन, कोणकोणते आउटस्टँडिंग आयटम आहेत विजिट्स आउटस्टँडिंग किती होते 1,200, आणि डिस्पेन्सिंग आउटस्टँडिंग किती होते 900. हे ॲडजस्टमेंट कॅन्सल करायला विसरू नका. माहिती बेरीज किती आली 2100. पहिला इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला दाखवला, दुसरा इफेक्ट जो आपण ॲसेटला दाखवला होता तो कॅन्सल करायचा असेल तर कुठे दाखवणार आपण लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला दाखवतो प्रोव्हिजन म्हणूया त्याला आपण, प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग अंडरलाईन किंवा रिझर्व फॉर आउटस्टँडिंग म्हटलं तरी चालेल. विजिट्स 1,200 आणि डिस्पेन्सिंग 900, म्हणजे एकूण किती रुपये आले 2100 रुपये आले. हे ॲडजस्टमेंट कॅन्सल केली. आता आपण रिसिडंट एक्सपेंडिचर अकाउंट काय करू शकतो क्लोज करू शकतो. मग क्लोज करूया शेवटच्या वेळेला क्लोज करा, बघा काय फरक येतोय ते, कोणती बेरीज असते ते कॅल्सी अलाउड आहे तुम्हाला काय फॅक्टर करू शकता. क्रेडिट साईडची बेरीज जास्त असते 21,200 प्लस 12,900 प्लस 500. नॉर्मली क्रेडिट साईडची आपण लक्षात येईल आपल्याला बघूनच, तर क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे 34,600. दोन्ही बाजूला लिहा 34,600, हे दोन्ही बाजूला लिहिले बघा 34,600 आपण दोन्ही बाजूला लिहिले. आता डेबिट साईडला फरक येईल त्याला आपण काय म्हणतो टू सरप्लस, क्रेडिट साईडला फरक आला तर त्याला डेफिसिट म्हणतो. मग 34,600 मधून हे 3,000 वजा केले, परत 1,800 वजा केले, परत 720 वजा केले, परत 200 300 600 वजा केले, परत 2,500 वजा केले, परत 900 वजा केले, आणि सर्वात शेवटी 2,100 वजा केले, तर फरक येतोय 22,980 रुपये. मग 22,980 सरप्लस आलेला आहे. इथं एक्झाम्पल त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं आपलं, कारण की आपल्याला रिसिडंट एक्सपेंडिचर विचारला होता, पण मी सांगितलंय आपण चेक करूयात 5 मिनिट एक्स्ट्रा जातील, परंतु त्याचं काय चूक झाली असेल तर आपल्या लक्षात येईल. मग 22,980 ह्याच्यात मिळवले 4,520 अधिक 22,980 म्हणजे आउटरला आले 27,500, आणि बॅलन्स शीट टॅली झाली तर आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. 27,500 प्लस 900 प्लस 2,100 म्हणजे 30,500. लायबिलिटीची बेरीज झाली, ॲसेटची एवढी झाली पाहिजे 3,600 प्लस 4,500 प्लस 19,500 प्लस 200 प्लस 800 म्हणजे आले 30,500. म्हणजे आपलं हे सुद्धा एक्झाम्पल बरोबर आहे. या पद्धतीने आपण याच्यामध्ये 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं नोव्हेंबर 17चं, आणि एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे नोव्हेंबर 2015चं. या पद्धतीने आपण एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. जर 20 मार्काला विचारले बॅलन्स शीट रिसिडंट एक्सपेंडिचर दोन्ही विचारले तर दोन्ही दाखवा, जर एकच विचारलं तर एकच दाखवा. एक रफली तुम्ही वर्किंग आउटमध्ये केलं तरी चालेल. थँक्यू.